राजकीय परिस्थिती उभारते महायुतीतून बंडखोरी होताना दिसते, कसं पाहता? नाही, श्रीरामपूरमध्ये शिवसेना स्वबळावर लढते आणि तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पण विस्थापित कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत. परंतु काय झालंय, आमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा आता प्रस्थापित लोकांचा पक्ष झाला, साखर कारखानदारांचा, तालेवार लोकांचा पक्ष झालाय आणि विस्थापिताला संधीच नाही भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि त्यामुळं या महाराष्ट्राच्या विस्थापितांचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्य छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नगराध्यक्षपदाला संधी दिलेली आहे आणि म्हणून मी ही निवडणूक लढवतोय. घातक म्हणजे काय, मी रात्री उठून लोकांना दवाखान्याच्या मदतीला जातो, पोलीस स्टेशनला जातो, मी 24 तास उपलब्ध असतो. आता असं जर घातक आहे असं ते म्हणतात, 24 तास उपलब्ध आहे ना मी लोकांना, मग हा काय घातक? मी काय कोणाचा खून केला, दरोडे घातले, मी कशासाठी घातक आहे हे मला सांगितलं पाहिजे. असं आहे, मी विखेंची गुलामगिरी करायला नकार दिला म्हणून ते मला घातक म्हणतायत, पण मुळात विखे जिल्ह्याला घातक झालेले आहेत हे कोणी सांगायचं जिल्ह्यामध्ये?